भूमी सुफी संतांची आहे। येथे कोणत्याही प्रकारची दहशत खपून घेता कामा नये, असे मत अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी पुणे येथे चिपळूणचे सुपुत्र लेखक व कवी मुझफ्फर सय्यद यांच्या मातृभूमी या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन प्रसंगी व्यक्त केले। महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे व बलराज सहानी साहिर लुधियाना फाउंडेशन आयोजित प्रकाशन सोहळ्याला या क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते। दापोलीहून इक्बाल मुकादम तर चिपळूणहून अनवर पेचकर, मोहम्मद झारे, जाफर गोटे आदी उपस्थित होते। व्यासपीठाला शाहीर अमर शेख यांचे नाव देण्यात आले होते। यावेळी डॉक्टर सबनीस यांनी देशातील सद्यस्थितीवर परखड मत व्यक्त केले। सय्यद यांच्या काव्यसंग्रहाला डॉक्टर सबनीस यांनी प्रस्तावना लिहिले असून या काव्यसंग्रहाचे विविध विषय घटकावर भाष्य करणारे 27 कविता आहेत। या सोहळ्यानिमित्त आयोजित साहिर लुधियाना यांचा जीवनपट व काव्य यावर शलाक गोळे यांनी उत्खंडावर्धक सादरीकरण पेश केले। यामुळे कार्यक्रमात रंगत वाढली गेली। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लक्ष्मण देशमुख होते, तर सूत्रसंचालन धनंजय कुलकर्णी यांनी केले। कार्यक्रमाचे आयोजन सुरेश टिळेकर तसेच सोमेश्वर गाणाचार्य, व्ही रामचंद्रन यांनी केले। ब्युरो रिपोर्ट, कोकण लाईव्ह, रत्नागिरी।